नमस्कार मंडळी, अनुची सिंपल लाईफ या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते। आशा करते तुम्ही मस्त मजेत आणि आनंदी असाल। तर भरपूर दिवस झाले म्हटलं चला आपले लॉंग व्हिडिओ काही मी तुमच्यासोबत शेअर केलेले नाही। आपले पुण्याचे लॉंग व्हिडिओ तर मी तुमच्यासोबत शेअर केले, पण सरकारी क्वार्टरमध्ये शिफ्ट झाल्यापासून मी एकही व्लॉग तुमच्यासोबत शेअर केले नाही। तसे तर मिनी व्लॉग मी तुमच्यासोबत बरेचसे शेअर केलेत, पण लॉंग व्हिडिओ मी काही शेअर केले नाही। म्हटलं चला आज तुमच्यासोबत लॉंग व्हिडिओ शेअर करते। माझ्या सरकारी क्वार्टरमधली लाईफ कशी आहे हे पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। इथे किचन कट्टा वगैरे काही नाही आहे, तर मी त्यासाठी काय जुगाड केलं ते पण तुमच्यासोबत या व्लॉगमध्ये शेअर करणार आहे। आणि मध्यंतरी माझे व्लॉग येत नव्हते, त्याचं कारण असं काही वेगळं नाही आहे, पण आम्ही पुण्याला गेलो होतो, त्यानंतर इथे शिफ्ट झालो। इथे कलर देण्यापासून तर फिटिंग केली होती, त्यामध्ये आमचा सगळा पसारा घासून लावण्यापर्यंत सगळं मी एकटीने केलं। फिटिंग दुसऱ्याने करून दिली, मी नाही केली, पण कलर वगैरे आम्ही नवरा बायकोने दिला आहे स्वतः हाताने। भांडे पण मी एकटीने घासून लावली ती सगळी, त्यामुळे ना खूप दगदग झाली। आणि नंतर आम्ही परत पुण्याला गेलो। तिथून आल्यावर मी आजारी पडले होते आणि मग त्यामध्ये माझे व्लॉग मी काही शेअर करत नव्हते, शूट पण करायला माझा मूड होत नव्हता। म्हटलं चला आता ठीकठाक वाटतंय, त्यामुळे ना आपण ब्लॉग शेअर करू शकतो। आणि आज तुमच्यासोबत माझ्या सरकारी क्वार्टरमधली लाईफ मी शेअर करणार आहे कशी आहे। इथे खूप काही माझ्या मनामध्ये प्लॅन चालू आहे की इथे कसं काय मेकओव्हर करायचं, कुठे कसं काय डेकोर करायचं हे मनामध्ये चालू आहे। त्यासाठी मला थोडंसं वेळ हवा आहे, म्हणजे प्रोडक्ट जे आहे ते मागवायचे आहेत। अजून हळूहळू मी मागवणार, एक एक चेंजेस करणार आहे, ते सगळे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पुढच्या काही व्लॉगमध्ये नाही। जे काही व्लॉग येतील माझे त्यामध्ये मी हळूहळू शेअर करणार आहे, स्टेप बाय स्टेप, जसं चेंजेस करेल तसं। तर चला आजचा हा व्लॉग नक्की कंटिन्यू करा। खरं तर मी 5:30ला उठत होते पहिले, पण इकडे आल्यापासून माझं रुटीन जे आहे ना विस्कळीत झाले। आणि एकदा जे आपलं रुटीन विस्कळीत झालं की त्या रुटीनवर यायला आपल्याला थोडासा वेळच लागतो। तर इथे ना मी आल्यापासून ही जी मुलं आहेत ना रोज बघते, आणि ह्या मुलांमुळे ना मलासुद्धा इन्स्पिरेशन मिळते, कारण यांची धडपड पाहून ना मलासुद्धा हे वाटतं की माझ्या करिअरसाठी मी काय करते आहे, इतका आळस करते आहे। खरं तर मी ना माझी तब्येत थोडीशी बिघडलीच होती, कारण खूप दगदग झाली ह्या महिन्यामध्ये माझी शिफ्टिंग, त्यानंतर पुण्याला गेलो आणि तिथून आलो परत आमरस वगैरे इकडे तिकडे चालूच आहे। त्यामुळे माझी दगदग झाली आणि थोडंसं मला ना खूप थकवा जाणवत होता, म्हणजे थोडं जरी काम केलं की लगेचच मला थकवा जाणवत होता। त्यामुळे ना मग व्लॉग वगैरे मी काही टाकत नव्हते। काही जणांना वाटत होते की मी व्लॉग बंद केले काय, पण तसं नाही आहे, मी यूट्यूब कंटिन्यूच करणार आहे। तर इथे ना हे मुलं रोज गोळाफेक करण्यासाठी येतात पोलीस भरतीसाठी प्रॅक्टिसला। पोलीस भरतीसाठी जे गोळाफेक प्रॅक्टिस करतात ना, त्या प्रॅक्टिससाठी हे मुलं मुली म्हणजे दिवसभर चालू असतात। 6च्या नंतर जे सुरू होतं तर रात्रीच्या 7 वाजेपर्यंत मुलं मुली वेगवेगळ्या प्रकारचे मुलं मुली येत असतात। तर त्यानंतर ना मी कायरवला टिफिन करून देते, म्हणजे एक चपाती आणि त्याच्यापुरती भाजी बनवून घेते सुकी, आणि त्याला टिफिन दिला। त्याला एकदा शाळेत पाठवलं की मग माझं काम आवरायला मी निवांत होऊन जाते। त्यानंतर उरलेलं स्वयंपाक मी करून घेते। त्याआधीच आमची चहा पाणी कधी होऊन जाते त्याला शाळेत पाठवायच्या आधी, कधी मी नंतर पण ठेवत असते एकदा त्याला शाळेत पाठवले की। पण आज आमची चहा पाणी वगैरे झालेली होती। त्यानंतर मी आज दाल पालक आणि चपात्या उरलेल्या करून घेतलेल्या। आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये माझा किचन जुगाड दाखवणार आहे, आणि हा किचन जुगाड बघून मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा की माझा किचन कसा वाटतंय। तर खरं ना हे मुलांचे स्टडी टेबल आहे, जे रेड साईडला दिसतंय तुम्हाला, रेड, आणि त्यावरती ना मी हे 2 फरशा ठेवल्यात, जे की यांच्या ऑफिसमध्ये होत्या आणि त्यांनी ना ते घेऊन आले होते। तर मग मी असं काही जुगाड केला। माझ्या डोक्यामध्ये थोडंसं वेगळाच प्लॅन चालू होता, आणि अजून ते करायचं की नाही करायचं किचनसाठी प्लॅन, तर मी बघेल पुढे, म्हणजे आणि यावर माझं छानपैकी ॲडजस्ट होते। तर ठीक आहे म्हटलं, पण मला अजून एक फरशी पाहिजे, म्हणजे पूर्ण असं कवर होऊन जाईल ते। आणि त्यावरती ना मग मला छान वॉलपेपर लावून घ्यायचा होता, म्हणजे जो किचन टाईल्सचा येतो ना, किचन टाईपचा वॉलपेपर मिशोवर भेटतो, तो मी छानपैकी असं कवर करून घेईन या फरशांना। तर मी ॲडजस्ट करून घेईन ह्याला, पण वरती सुद्धा मी खूप छान डेकोर करणार आहे ह्याला, म्हणजे माझा पूर्ण किचन लुक जो आहे ना चेंज करून टाकणार आहे। तुम्हाला हळूहळू माझ्या स्टेप बाय स्टेप व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच, ह्या व्हिडिओमध्ये नाही बरं का, पुढे जे काही माझे व्हिडिओ येईल ना हळूहळू
त्यामध्ये मी तुम्हाला नक्की दाखवेल मी माझे कसे चेंजेस करणार आहे, कशा पद्धतीने डेकोर करणार आहे, हळूहळू सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हा किचन जुगाड कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बरं. सध्या तर असंच काही मी ठेवून दिलं आहे, नंतर मी हळूहळू चेंज करणार आहे. त्यानंतर आमच्या ह्या घरामध्ये आल्यापासून 4 ते 5 उंदरं आहेत जी की मला खूप परेशान करत आहेत. म्हणजे मी काउंट केले नाही बरं का, पण दिसतात ते 4-5, म्हणजे 2 मोठे मोठे आहेत आणि बाकी छोटे छोटे आहेत 2-3. आणि ते ना एकच डब्बा उघडतात, बाकीचे कोणत्याच डब्याला हात लावत नाही. बाकी पहिले कोणतेच डबे उघडत नव्हते, पण आता ना हल्ली 3 ते 4 दिवसापासून एक डब्बा ओपन करताय, तो म्हणजे मठाच्या डाळीचा. बहुतेक त्यांना खूप जास्त ती आवडली मठाची डाळ, म्हणून ते एकच डब्बा ओपन करतायत. आणि मी त्यावरती ना वजन ठेवलं होतं, म्हणजे जेणेकरून डब्बा ओपन होणार नाही त्यांच्याकडून. तो मी डब्यावर वजन ठेवलं, म्हणून तो डब्बा ओपन करता नाही आलं त्यांना. म्हणून ना जे ओल्या मिरच्या असतात ना, रेड झालेल्या, लाल झालेल्या, सुकायला ठेवलेल्या आपण, तर त्या मिरच्या त्यांनी खाल्ल्या आणि पूर्ण डब्यांवर घाण करून ठेवली, टेबलमध्ये घाण करून ठेवली. आणि मला पूर्ण ती क्लीन करून ठेवावं लागली. ह्या उंदरांनी तर मला खरं अतिशय वैताग आणला आहे. आणि रोज मला हे क्लिनिंग करूनच मगच माझ्या दिवसाची सुरुवात होते बरं का, बाकीच्या कामांना, म्हणजे स्वयंपाक वगैरे बाकीचे सगळे कामांना ही सुरुवात करते मी. ही रोज माझी क्लिनिंग अशीच असते आता सध्या तरी. बघू, मी त्यांना औषध वगैरे टाकलं तरीसुद्धा मरत नाही. आणि आज पाणी आलं होतं, तर आम्हाला स्टोअर करून ठेवावं लागतं आहे. आणि अशा प्यायचे हंडे ना मला 11 दिवसाला पाणी येते, ते सगळे स्टोअर करून ठेवावं लागतं 11 दिवसासाठी. आणि एक नळ ना इथे कंटिन्यू आहे, त्याला जे कंटिन्यू पाणी असतं, म्हणजे आम्हाला वापरायला आम्ही ते घेत असतो. जेव्हा आम्हाला पाणी संपतं ना, तेव्हा आम्ही नळी लावून आणि घेत असतो. पण आज हे 11व्या दिवशी पाणी जे आलं असतं ना, ते आम्हाला स्टोअर करून ठेवावं लागतं. आणि पाणी आलं की त्यानंतर सगळं पाणी पाणी होतं, म्हणून मग नंतर फरशी पुसून घेते मी. तर असं काही माझ्या सरकारी क्वार्टरमधलं रुटीन झालं आहे. तर हा ब्लॉग कसा वाटला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बरं. आणि इथून पुढे माझे घराचे मेकओव्हर व्हिडिओ बघण्यासाठी तयार राहा. आणि हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आवडला व्हिडिओ तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि माझे ब्लॉग असेच बघत राहा. बाय.